हॅलो, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी झटकीपट. त्यासाठी चिकन आधी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्या. आता धुतलेल्या चिकनमध्ये आलं लसूण पेस्ट टाका. लहान बारीक चमचा अर्धा हळद टाका. चिकन मसाला टाका. बिर्याणी मसाला टाका. 1 चमचा मिरची पावडर टाका, लाल मिरची पावडर. 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाका. आता लिंबू पिळून टाकलेला आहे. आता बारीक चिरा पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून ह्यात टाका. दही टाका 2-3 चमचे. थोडं तेल टाका. चवीनुसार मीठ टाका. आता हे सर्व मिश्रण एकत्र करूया, एकजीव करून घेऊया व चिकनला मॅरिनेट करून ठेवूया. हे पहा चिकनला सर्व मसाला लागलेला आहे. आता हे चिकन आपण असंच अर्धा तास भिजत ठेवूया आणि मसाल्यामध्ये चांगलं मुरून द्या. हे पहा सर्व मिश्रण एकत्र केलेलं आहे. आता हे चिकन आपण मॅरिनेट करायला ठेवूया. आता ह्याच्यावर झाकण ठेवूया व अर्धा तास मुरत ठेवूया. चिकन आपले मॅरिनेट होते तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी तांदूळ घेऊया. तो निवडून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊया. तांदूळ मी 2-3 वेळा धुवून घेतलेत. आता ह्यात पाणी वतून भिजत ठेवूया. आता बिर्याणी करायला सुरुवात करूया. प्रथम पातेलं गॅसवर ठेवा. पातेलं तापलं की त्यामध्ये तेल ओता. कांदा तळूया, त्यासाठी तेल जरा जास्त टाका. 4-5 मोठे कांदे असे बारीक चिरून घ्या. तेलामध्ये कांदा जरा खरपूस असा थोडासा तळून घेऊया. असा थोडासा लालसर कांदा भाजून थोडा बाजूला काढून घेऊया. हा सगळ्याच बाजूला काढूया. आता आपला हा भाजून झालेला आहे. आपण आता बाहेर काढूया. हे पहा कांदा हा बाजूला काढून ठेवूया. आता ह्या राहिलेल्या तेलामध्ये बाकीचा कांदा टाकूया. हे पहा आता हा कांदा चांगला तेलामध्ये भाजून घेऊया. एकसारखा असा तेलामध्ये कांदा भाजून घ्या. आता 2-3 टमॅटो घ्या. ते मिक्सरमध्ये बारीक पिसून घ्या. हे पहा कांदा थोडा भाजला आहे. आता यामध्ये टमॅटो प्युरी टाकूया. मिक्सरमध्ये टमॅटो बारीक केला आहे. आता तेलामध्ये ही प्युरी चांगली भाजून घेऊया. आता खडे मसाले टाकूया. दालचिनी, लवंग, तमालपत्रे. हे खडे मसाले चांगले तेलामध्ये भाजून घेऊया. कांदा टमॅटो तेलामध्ये चांगला भाजला आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेले चिकन टाकूया. हे तेलामध्ये चांगले भाजून घेऊया चिकन. हे पहा चिकनला आता उकळी आली आहे. आता हे आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि चिकन शिजायला ठेवूयात. इकडे आपले चिकन शिजत आहे तोपर्यंत दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण बिर्याणी तांदूळ शिजायला ठेवूया. त्यासाठी एका पातेल्यात पाणी ठेवा. थोडे जास्त ठेवा. त्या पाण्यामध्ये खडे मसाले टाका. 2 मिरच्या टाका. चिरलेली कोथिंबीर व पुदिना टाका. मीठ टाका. थोडं तेल टाका. पाणी उकळले आहे. आता यामध्ये आपण बिर्याणी तांदूळ टाकूया. हे पहा तांदूळ आपण टाकले आहे. आता ह्याला 5 मिनिट आपण शिजवून देऊया. 90% तांदूळ शिजवूया. पूर्ण शिजवू नका. मध्ये आधी असं ढवळत राहावा. हे पहा तांदूळ आपले 90% शिजलेले आहेत. आता गॅस आपण बंद करूया आणि हे तांदूळ नितळत ठेवूया.
तांदूळ आपण नितळून घेतला आहे. शिजलाय चांगला भात आपला. इकडे आपले चिकन पण शिजले आहे. आता या चिकन मध्ये आपण शिजलेला तांदूळ टाकूया. हे पहा. हे पहा, असा आपण थर लावून घेऊया. हे पहा, तांदूळ सगळा शिजलेला ह्या पातेल्यामध्ये आपण टाकला आहे. आता यावरती थोडं कलरचं पाणी टाकूया. तळलेला कांदा टाकूया वरून. बारीक चिरलेली पुदिना टाकूया. बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकूया. 2 चमचे तूप टाकूया. हे पहा, तूप टाकलं आहे. तर यावर झाकण ठेवूया. 10 ते 15 मिनिटात आपली बिर्याणी तयार. बारीक गॅसवर 10 मिनिटे आता ठेवूया. आहा, हे पहा किती छान झाली आहे बिर्याणी. हे पहा. हे पहा किती छान वाटते, किती मस्त वाटते. हे पहा, आपली चिकन बिर्याणी तयार झाली आहे. गरमागरम खायला या. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.